हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आपण अ, प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि प्रगटीकरणाच्या 6व्या अध्यायापासून अ, तर 18व्या अध्यायापर्यंत माझ्या प्रियानो, ह्या 7 वर्षाच्या काळामध्ये ज्या भयंकर घडामोडी या भूतलावर होणार आहेत, त्याचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. या महासंकटाच्या काळामध्ये, या 7 वर्षाच्या काळामध्ये माझ्या प्रियानो, दोन महत्वाच्या व्यक्ती विशेष रीतीनं त्या ठिकाणी नजरेस भरतात. आणि पहिली व्यक्ती जी आहे ती आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, तो स्वर्गामध्ये माझ्या प्रियानो त्या ठिकाणं सर्व महासंकटाच्या काळाचं नियंत्रण करत आहे. त्याच्या नियंत्रणाखाली प्रत्येक गोष्ट घडत आहे. आणि दुसरं व्यक्तिमत्व जे आहे ते या भूतलावर ख्रिस्त विरोधक जो आहे, जो आम्ही प्रगटीकरणाच्या 6व्या अध्यायामध्ये पाहत आहोत की पांढऱ्या घोड्यावर बसलेला जो स्वार आहे आणि त्याच्याजवळ धनुष्य आहे, तो स्वार हा जो आहे तो माझ्या प्रियानो ख्रिस्त विरोधी आहे, अँटी क्राइस्ट आहे. आणि हा ख्रिस्त विरोधी जो आहे तो माझ्या प्रियानो फसवणुकीनं ख्रिस्त मी आहे याचं सोंग धारण करून लोकांना फसवणार आहे. आणि सगळं जग माझ्या प्रियानो त्याच्या मागे जाणार आहे आणि ते फसलं जाणार आहे, ते भ्रांत होणार आहे. डॉक्टर थॉमस मॅथ्यूजनी म्हटलं आहे की संपूर्ण मानवी इतिहासात ख्रिस्त विरोधक हा जगातील सर्वात मोठी फसवणूक व सर्वात मोठी लबाडी असणार आहे. होय माझ्या प्रियानो, सर्वात मोठी लबाडी, सर्वात मोठी फसवणूक तर कोणती असेल तर महासंकटाच्या काळाची सुरुवात या ख्रिस्त विरोधाकडून होणार आहे. हा ख्रिस्त विरोधी जो आहे माझ्या प्रियानो, त्याच्याविषयी थोडक्यामध्ये काही माहिती पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. त्याचं उगम, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं कार्य आणि त्याचा शेवट काय आहे हे आपण पवित्र शास्त्रामध्ये थोडक्यात पाहूया. अर्थात हा फार मोठा अभ्यास आहे, पण थोडक्यामध्ये आपण तो शास्त्र भाग बघणार आहोत. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रिय प्रभू परमेश्वर देव बापा, प्रभू येशू नावात तुझ्या चरणापाशी आम्ही येतो आणि विनंती करतो की पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला शिकव प्रभू. तुझ्या पवित्र वचनातून आमच्याशी बोल. येशू प्रभूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. आमेन. तर माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये सर्वात पहिल्यानं ख्रिस्त विरोधकाला, अँटी क्राइस्टला काही विशिष्ट नावं दिलेली आहेत. आणि त्या नावावरून माझ्या प्रियानो तो कसा असेल हे आम्हाला पाहायला मिळतं. एकंदर अशी 10 नावं मी त्या ठिकाणी निवडलेत. पुष्कळ नावं आहेत, पण त्याच्यापैकी 10 नावं जी आहेत ते आपण पाहणार आहोत. माझ्या प्रियानो, प्रगटीकरणाचं पुस्तक 13वा अध्याय 1 वचन, 19वा अध्याय 19 वचन यामध्ये ख्रिस्त विरोधकाला पशु किंवा श्वापद म्हटलेलं आहे. श्वापद किंवा पशु हे नाव जे आहे हे माझ्या प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये त्याला 30 वेळा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. 30 टाइम्स. होय बघा, याला मानव जरी तो असला तरी त्याची वागणूक ही श्वापदासारखी आणि पशुसारखी आहे असणार या भूतलावर. आणि श्वापद आणि पशु यांना कोणती दयामाया नसते, त्याप्रमाणे हा ख्रिस्त विरोधक असणार आहे. त्यानंतर त्याला अँटी क्राइस्ट किंवा ख्रिस्त विरोधी म्हटलेला आहे. 1 योहान 2 अध्याय 18 वचन, 22 वचन. नंतर 2 योहानाचं पत्र त्याचं 7वं वचन. म्हणजे ख्रिस्त जो आहे त्याला विरोध करण्याचं काम त्याचं असणार आहे. जी जी गोष्ट ख्रिस्ताने शिकवली त्याच्या अगदी विपरीत असणार आहे तो, पण त्याला ख्रिस्त विरोधक म्हटलेला आहे. त्यानंतर दानिएलचं पुस्तक 9वा अध्याय 26वं वचन आणि 27 वचनामध्ये रोमचा अधिपती किंवा रोमचा राजकुमार त्याला म्हटलेला आहे. आणि सर्वात शेवटलं राज्य हे माझ्या प्रियानो रोमी साम्राज्य असणार आहे. आणि हे रोमी साम्राज्यातून जे 10 पायाची बोट आहेत, हे 10 राज्य आहेत, त्यातून हा माझ्या प्रियानो ख्रिस्त विरोधी येणार आहे आणि म्हणून त्याला रोमचा राजकुमार म्हटलेला आहे. त्यानंतर दानिएलचं पुस्तक 8वा अध्याय 23व्या वचनामध्ये त्याला उग्र स्वरूपी व कुट प्रश्न समजणारा राजा म्हटलेला आहे. येस,
अत्यंत बुद्धिमान तो असणार आहे. त्यानंतर दानिएलचं पुस्तक 11 अध्याय 36 वचनामध्ये म्हटलं आहे की मनासी तसे वर्तणारा राजा, स्वैराचारी राजा, असं ख्रिस्त विरोधाचं त्या ठिकाणी माझ्या वर्णन आलेलं आहे. त्यानंतर 6वं नाव त्याला 2 थिस्सलुनीकरास पत्र 2 अध्याय 3 वचनात अनितिमान पुरुष त्याला म्हटलेला आहे किंवा पाप पुरुष त्याला हे नाव दिलेलं आहे. हा, तो माझ्या पापाची मूर्तीच असणार आहे. पापच त्या जीवनामध्ये असणार आहे, पापाशिवाय काय नसणार नाही. त्यानंतर 2 थिस्सलुनीकरास पत्र 2 अध्याय 3 वचनात परत सांगितले त्याला नाशाचा पुत्र म्हटलेला आहे. येस. त्यानंतर दानिएलचं पुस्तक 7वां अध्याय 8वं वचन आणि 8वां अध्याय 9व्या वचनामध्ये माझ्या त्याला लहान शिंग असं म्हटलंय. लहान म्हटलंय त्याला कारण तो सुरुवातीला येणार अत्यंत नम्र, लीन, शांतीचा दूत म्हणून त्या ठिकाणी तो सादर होणार. लहान शिंग म्हटलं आहे. त्यानंतर 2 थिस्सलुनीक 2 अध्याय 8व्या वचनामध्ये त्यास विरोधी म्हटलेला आहे. आणि नंतर मग त्याला 2 थिस्सलुनीक 2 अध्याय 8व्या वचनामध्ये देवापेक्षाही स्वतःला उंच करणारा असं ते नाव त्या ठिकाणी माझ्या त्याला दिलेले आहेत. त्या नावावरून आम्हाला कळतं तो कसा असणार आहे, नाही का? ठीक आहे. तर या ख्रिस्त विरोधकाचा उगम कसा होणार आहे, तो कुठून येणार आहे? पवित्र शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या प्रगटीकरणाचं पुस्तक 11वां अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो आघात कुपातून वर येतो. आघात कूप, बॉटमलेस पीट मधून, नरकातून त्या ठिकाणी तो वर येत आहे. म्हणजे तो पूर्ण सैतानी असणार आहे माझ्या हा. आणि अनेक देवाच्या सेवकांचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र आत्मेच्या द्वारे या जगामध्ये जन्मला, त्याप्रमाणे ख्रिस्त विरोधक हा सैतानी आत्म्याच्या द्वारे या जगामध्ये जन्म घेणार आहे. आणि तो त्या ठिकाणी पूर्ण सैतानाचं त्या ठिकाणी त्याला प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल, नाही का? त्यानंतर प्रगटीकरण 13वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये लिहिलं आहे की तो समुद्रातून वर येतो. समुद्र म्हणजे सर्व राष्ट्र, जगातील सर्व लोक. आणि माझ्या यावरून दिसतं की तो इस्रायल राष्ट्रातून येणार नाही, तर बाहेरच्या दुसऱ्या राष्ट्रातून तो येईल. अंतिम रोमन साम्राज्य म्हणजे युरोप राष्ट्राची संघटना, EU त्याला आपण म्हणतो, त्यातील 10 राष्ट्रातून त्याचा उगम होईल. तो रोमन साम्राज्याचा नेता असेल. आणि मी पाहिलं की त्याला रोमचा अधिपती, रोमचा राजकुमार म्हटलेला आहे. 1957 साली रोमचा तह होऊन स्थापन झालेल्या युरोपीय संघटनेतून जे 10 राज्य असतील त्यातून तो येईल. युरोपमधील कोणत्या देशातून येईल हे सांगणे कठीण जरी असले तरी तो रोमन वंशाचा असेल हा निष्कर्ष आपण काढू शकतो. तर या शास्त्र भागातून आम्हाला कळतं की दानिएलच्या पुस्तकावरून की तो रोमन साम्राज्यातून येणार आहे. बरं, आता ह्या ख्रिस्त विरोधकाचं व्यक्तिमत्व कसं राहणार आहे? पवित्र शास्त्रामध्ये आम्ही तो उतारे वाचणार आहोत, त्याच्यातून मी सांगणार आहे. पण त्या ठिकाणी आम्ही पहा, दानिएल 7वा अध्याय 8वं वचन 20वं वचन, 8वा अध्याय 23वं वचन, एजकेल 8:26, 28वा अध्याय 6 वचनाप्रमाणे तो अत्यंत बुद्धिमान असणार आहे. ख्रिस्त विरोधक मन वळवणारा, कुट प्रश्न समजणारा, लबाड, कावेबाज असणार. दानिएल 11:38 प्रमाणे त्याचा मुख्य हेतू सत्ता गाजवणे हे असणार. सत्ता पिपासू असणार तो. सर्व दैवताहून तो आपला श्रेष्ठ समजेल. दानिएल 11 आणि 36 वचनात स्त्रियांच्या प्रेमाची व कोणत्याही दैवताची तो पर्वा करणार नाही, नाही का? दानिएल 11:36 मध्ये जिवंत देवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी तो बोलेल. आणि त्याची शक्ती व अधिकार सैतानाकडून असणार माझ्या दानिएल 8:25, प्रगटीकरण 13वा अध्याय 4 वचन, एजकेल 28:2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तर असं त्याचं व्यक्तिमत्व असणार आहे. जिवंत देवाच्या विरोधामध्ये विलक्षण निंदास्पद गोष्टी बोलणारा, अत्यंत बुद्धिमान, कुट प्रश्न समजणारा, इतरांचं मन वळवणारा, अत्यंत बुद्धिमान असा हा ख्रिस्त विरोधक असणार आहे. आणि तो सैतानापासून जन्मणार म्हणजे उपजतच त्याला त्या ठिकाणं माझ्या
ती बुद्धिमत्ता, ते ज्ञान त्यात असणार आहे. त्याचं कार्य, त्याच्या कार्याविषयी आपण पाहूया. बघा, या 7 वर्षाच्या संकट काळातील अगदी सुरुवातीला तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो पांढऱ्या घोड्यावर बसून येणारा स्वार तो असणार आहे. लोकांना शांतीचा संदेश देईल. सगळ्या राष्ट्रांना त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न चुटकीसरशी तो सोडवेल माझ्या प्यारून. आणि नंतर मग 7 वर्षाच्या संकट काळातल्या शेवटल्या 3.5 वर्षामध्ये तो सर्व जगावर राज्य करणार. सर्व जगातील लोकांना 666 अंकाचा शिक्का बायोचिपच्या द्वारे तो देणार. आणि मग त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही खरेदी विक्री करता येणार नाही. आणि जगाने पाहिला नाही असा बुद्धिमान अर्थतज्ञ तो असणार आहे. कुशल प्रशासक तो असेल. इस्रायल राष्ट्राबरोबर तो 7 वर्षाचा करार करील, परंतु मध्यावर आल्यानंतर तो करार मोडील. 3.5 वर्षानंतर तो करार मोडणार. आणि नंतर मग तो इस्रायल देशावर हल्ला करून त्यांचा अमानुष छळ करणार. यहुदी व ख्रिस्ती लोकांचा विशेष तो शत्रू असणार. दानियेलचं पुस्तक 7 अध्याय 21 वचन, 25 वचन, प्रगटीकरण 13 अध्याय 7 वचनात आम्हाला पाहायला मिळतं. आणि नंतर तो स्वतःची मूर्ती करून लोकांना तिच्या पाया पडायला लावी. यहुदी लोकांना त्यांनी सुरुवातीच्या पहिल्या 3.5 वर्षामध्ये मंदिर बांधून देईल तो, पण नंतर मग तो स्वतःची मूर्ती करून त्या मंदिरामध्ये बसेल आणि म्हणेल की माझी पूजा करा. आणि यहुदी लोक आणि ते ऐकणार नाहीत, कारण ते जीवन देवाचीच आराधना करणारे असल्यामुळं माझ्या प्यानं त्यांचा अमानुष वध तो करील माझ्या प्यानं. आणि या 7 वर्षाच्या भयानक कालखंडात माझ्या प्यानो जगाची सुमारे 90% लोकसंख्या नष्ट होईल. ख्रिस्त विरोधी आणि फार मोठे भूमिकंप आणि आण्विक आणि जैविक शस्त्राद्वारे युद्ध त्या ठिकाणी होईल. निसर्गाचा मोठा कोप होईल. एक मनाच्या वजनाच्या गारांची वृष्टी, भयानक असह्य वेदना देणाऱ्या मरी, भयानक दुष्काळ, पाण्याची टंचाई, पाण्याचं रक्त होईल. अवकाशात पृथ्वीवर प्रचंड उल्कापात, सूर्याची उष्णता 7 पट वाढेल आणि लोक या उष्णतेने होरपळून मरतील. मोठमोठे जलप्रलय होतील. सुनामी सारखे वादळ, चक्रीवादळ त्या ठिकाणी येतील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांनी माझ्या विषयी सांगितलेलंच आहे. या ख्रिस्त विरोधाच्या काळामध्ये जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. मत्ते 24:21 मध्ये म्हटलं आहे. तसेच लूक कृष्ण वर्तमान 21:25-26 मध्ये म्हटलं आहे. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यात चिन्हे घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनेनं राष्ट्रे घाबरे होऊन पेचाच पडतील. भयानं व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळं माणसे मरणमुख होतील. माझ्या प्यानो महासंकटाच्या काळामध्ये, ख्रिस्त विरोधाच्या काळामध्ये बघा या सगळ्या घटना त्या ठिकाणी माझ्या प्यानो घडणार आहेत बघा. आणि आपल्या सध्याच्या वर्तमान काळातही संपूर्ण जग हे एका दुष्ट चक्रात सापडलं आहे बघा. लोकसंख्येची भरमसाठ वाढ, त्यानंतर पर्यावरणाची भयावह समस्या, 2 राक्षस जे आहेत ना त्यांना कैद्यात कसं ठेवायचंय. त्यानंतर सर्व जगातील राष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकणारा करोनासारखी मरी ती आटोक्यात कशी ठेवायची. त्यानंतर जलप्रलय, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, अशा नवीन समस्या माझ्या सगळ्या जगातील राष्ट्रामध्ये आहेत. त्या नियंत्रण कसे ठेवायचे जागतिक नेत्यांच्या शक्ती पलीकडे झालेलं आहे ते. आणि म्हणून माझ्या प्यानो युरोपियन कॉमन मार्केटची योजना आखणारे व नाटोचे माजी सेक्रेटरी डॉक्टर हेनरिक स्पॅक त्यांच्या भाषणात म्हणाले की आम्हाला आता दुसरी कमिटी नको आहे, दुसरा संघाची आम्हाला गरज नाहीये. तर सध्याच्या जागतिक आर्थिक पेचात व निर्णया समस्यात डुबत चाललेल्या या जगाला वर काढणाऱ्या एका मनुष्याची आम्हाला आता गरज आहे. मग तो मनुष्य देव असो किंवा सैतान असो. माझ्या प्यानो हे जग आता ख्रिस्त विरोधकाला स्वीकारण्याच्या तयारीमध्ये आलेलं आहे. सैतानाने ती तयारी चालवलेली आहे, नाही का. आणि माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्तांनी पण या ठिकाणी या बाबतीत म्हटलं आहे. मी पाहिलं मागच्या नाही का की योहान 5:43 मध्ये
प्रभू येशू म्हणतात की मी आपल्या पित्याच्या नावानं आलो आहे, पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही. दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला म्हणजे ख्रिस्त विरोधी, दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल. होय माझ्या जग हे अँटी ख्रिस्त विरोधाला स्वीकारण्याच्या तयारीमध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा म्हणजे जगात आला. त्यांनी या जगातल्या अनेक राष्ट्रांना माझ्या शांतीच्या मार्गाने चालवलं असतं, परंतु परंतु माझ्या जगानं राष्ट्रांनी प्रभू येशूला नाकारलं. हा महासंकटाचा काळाचं मुख्य वैशिष्ट्य जे आहे, सुरुवातीचं वैशिष्ट्य जे आहे, पहिल्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये सगळं जग माझ्या या ख्रिस्त विरोधकाला जो आहे त्याच्या फसवणुकीमध्ये येणार आहे, भ्रांतीमध्ये येणार आहे. आणि इस्रायल राष्ट्र तर असं फसेल की त्यांना असं वाटेल की आपण आता मिलेनियम मध्येच प्रवेश करत आहोत, आपण आता 1000 वर्षाच्या राज्यामध्येच आपण आता प्रवेश करतो असं त्यांना वाटेल. आणि माझ्या पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की हा ख्रिस्त विरोधी जो आहे तो लोकांना फसवीत येणार आहे. मोठमोठी चिन्ह अद्भुते त्या सहित त्याचं ते येणं होणार आहे. ऐका बघा, दुसरं थिस्सलुनीकरास पत्र 2 अध्याय 9 ते 12 वचनामध्ये मी वाचतो, ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावायची धरली नाही. त्यामुळं त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्य, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्या नीतिमानाचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो. त्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला, त्या सर्वात शासन व्हावे म्हणून असे होईल. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सगळ्या जगामध्ये सांगितली जात आहे आणि अनेक लोक माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा नाकार करत आहेत. जग प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारत आहे. प्रभू येशूचा स्वीकार करणाऱ्या लोकांचा छळ केला जात आहे. अजून तर ख्रिस्त विरोधी आला नाहीये, पण त्याच्या अगोदर माझ्या सैतान हा माझ्या फसवून त्या ठिकाणी येत आहे. सैतानाचं मुख्य काम फसवणुकीच आहे. हवाबाईला त्यानं फसवलं, कपट करून त्या ठिकाणी माझ्या ते फळ खायला लावलं, नाही का. आणि माझ्या आदामाची पत्नी हवाबाई हिला सैतानाने माझ्या फसवलं. आणि आज सैतान देखील प्रभू येशू ख्रिस्ताची वधू, त्याची पत्नी जी मंडळी आहे, त्या मंडळीला देखील तो फसवू पाहत आहे माझ्या फसवायचं काम सैतानाचा चालू आहे. बघा, या बाबतीमध्ये पावलाचं करिंथकरास 2 पत्र त्याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये मी वाचतो, तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वर प्रीत आस्था आहे. मी एका पती बरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतून की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. जसे सापाने कपट करून हवेला टकविले, तशी तुमची मने कशाने तरी बिघडून की ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. सापानं कपट करून हवेला टकविले आणि आज देखील माझ्या ख्रिस्ताविषयीचं सरळपण आणि शुद्धता यापासून मंडळीला सैतान भ्रष्ट करू पाहत आहे. होय प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सांगितलं 24व्या अध्यायामध्ये की प्रभू येशू म्हणतात की अनेक खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे व खोटे शिक्षक, नाही का, फसवणुकीच्या आत्म्याने अनेकांना फसवत आहेत. प्रभू येशूने सांगितलं आहे की माझ्या नावानं, नाही का, पुष्कळ जण येतील आणि काय म्हणतील, मी ख्रिस्त आहे. आणि ते तुम्हाला फसवतील. त्या ठिकाणी लिहिलं आहे बघा, मत्ती शुभवर्तमान 24व्या अध्यायामध्ये त्यावेळी जर कोणी तुम्हाला म्हटले, पहा ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर ते खरी मानू नका.
कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील व साधील तर निवडलेल्या देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखविते. पहा, मी हे अगोदरच तुम्हाला सांगून ठेवले आहे. या ठिकाणं सांगितलेलं आहे आम्हाला की खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेश ते उठतील आणि मोठी चिन्ह आणि अद्भुते करतील. तेव्हा तुम्ही फसू नका. तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, 20व्या शतकामध्ये म्हणजे मागील 100 वर्षाच्या काळामध्ये सुमारे 12,000 लोकांनी ते ख्रिस्त आहे, देव आहे, पवित्र आत्मा आहे असा त्यांनी दावा केलेला आहे. त्यांनी दैवी पिता, दैवी माता, ख्रिस्त, मशिहा, देवांचा देव, माता येरुशलेम, गुरूंचा गुरु अशी अनेक नावं त्यांनी धारण केली माझ्याकडे. ख्रिस्ताचं सोंग त्यांनी घेतलं. एका स्वर्गीय पित्याचं सोंग घेऊन म्हटले की मी दैवी पिता आहे, मी दैवी माता आहे. म्हणजे प्यानो बौद्ध धर्मामध्ये देखील असा एक संप्रदाय आहे बघा की बघा भूतकाळामध्ये ते म्हणतात की पुष्कळ बुद्ध जन्मास आले आणि भविष्य काळामध्ये देखील अशी बुद्ध येतील. परंतु या सर्वात शेवटला जो बुद्ध राहणार आहे त्याला मैत्रेय म्हटलेला आहे. आणि जेव्हा बुद्ध धर्माची अधोगती व्हायला लागेल ना तेव्हा हा मैत्रेय ते सांगतात की जो स्वर्गात आहे तो भूतलावर अवतरेल आणि पुन्हा धर्माची शिकवण देईल आणि तो जगाचा तारक असेल असं ते शिकवतात. माझ्या प्यानो 1982 मध्ये सर्व जगभरामध्ये एक मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती बघा. आणि तिचं शीर्षक होतं मैत्री ख्रिस्त येथे आहे. 1982 मध्ये तो प्रगट होणार होता मैत्री, पण मग प्रगट झाला नाही. आणि हा मैत्रेचा जो प्रवक्ता बेंजामिन क्रेम हा होता. आणि मैत्री प्रगट का झाला नाही तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं की प्रसिद्धी माध्यमांनी त्याच्या प्रगट होण्याला पुरेशी प्रसिद्ध न दिल्यानं त्याचे येणे होऊ शकले नाही. फसवणूक माझ्या प्यानो सैतान हा फसवणारा आहे नाही का. सैतान हा फसवणारा आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला योहानाचं पहिलं पत्र आणि तिच्या 4थ्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला मी वाचतो, प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहेत. पुष्कळ खोटे संदेश ते त्यांनी लिहिलेला आहे, देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या ख्रिस्त येशूला जो जो आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की माझ्याकडनं जो ख्रिस्त विरोधक सर्व जगाचा हुकुमशहा या जगामध्ये येणार आहे, पण त्याच्या अगोदर ह्या ख्रिस्त विरोधकाचा आत्मा जो आहे माझ्या प्यानो हा कार्य करीत आहे. आणि ह्या ख्रिस्त विरोधकाच्या आत्म्यानं अनेकांना फसवलेलं आहे माझ्या प्यानो. डेव्हिड कोरेश नावाचा एक अमेरिकन मनुष्य स्वतःला येशू ख्रिस्ताचा अवतार आहे, सर्व समर्थ देवाचा प्रवक्ता तो स्वतःला समजत असेल. आणि माझ्या प्यानो 1993 मध्ये टेक्सास येथे त्याच्या 85 अनुयायासह मोठ्या अग्नी प्रलयामध्ये त्याचा नाश झाला. स्वतःला येशू ख्रिस्त म्हणणारा. त्यानंतर यहुदी लोकांचा धर्मगुरू रब्बी त्याचं नाव आहे मनाकेम श्नियर्सन. त्याच्या मृत्यूपूर्वी काही वर्ष आधी त्याला मशिहा किंवा इस्रायलचा राजा म्हणून त्या ठिकाणी मोठी प्रसिद्धी देण्यात आली होती. बघा, इस्रायलचा राजा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्यांनी त्या धर्मगुरूंनी स्वतःला इस्रायलचा राजा म्हटलं आणि मशिहा म्हटलं. त्यानंतर माझ्या प्यानो युक्रेनमध्ये एक गुड पंथाची पुढारी
मरिया देवी क्रिस्तॉस तिचं नाव आहे. हिनं 14 नोव्हेंबर 1993 रोजी जगाचा अंत होणार असे भविष्य वर्तवून बरीच प्रसिद्धी सगळ्या जगामध्ये मिळवली. आणि ती स्वतःला जिवंत देव ख्रिस्ताचा अवतार असल्याचा दावा करीत असे. आणि तिच्या विनाश दिनापूर्वी तिला अटक करण्यात आली. 14 नोव्हेंबर तो दिवस आला आणि गेला. आणि युक्रेनच्या पोलिसांनी तिला अटक केली आणि थट्टेखोरपणे जाहीर केले की जगाचा शेवट रद्द करण्यात आला आहे. तर माझ्या प्यानो अशा प्रकारची अनेक लोकांनी जवळजवळ 12,000 लोकांनी माझ्या प्यानो मी ख्रिस्त आहे, मी देव आहे, मी गुरूंचा गुरु आहे, मी मशिहा आहे, मी पवित्र आत्मा आहे, अशा प्रकारचे दावे केलेले आहेत. आणि प्रभू येशू त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शेवटल्या काळामध्ये खोटे ख्रिस्त, खोटे संदेश ते त्या ठिकाणी येतील, उद्भवते. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, आम्हाला आत्मे ओळखण्याची शक्ती असली पाहिजे. बघा, पवित्र आत्म्याचे जे 9 कृपादान आहेत त्यापैकी हे कृपादान आहे माझ्याकडून. पहिलं करीन 12व्या अध्यायातली नाही का, आत्मे ओळखण्याची शक्ती पाहिजे आम्हाला, की तो आत्मा जो आहे तो देवापासूनचा आहे का सैतानाचा आहे, हे आम्हाला कळायला पाहिजे माझ्याकडून. आणि सध्याच्या जगामध्ये देखील माझ्याकडून पुष्कळ खोटे संदेश, ते खोटे शिक्षक नाही का, खोटे ख्रिस्त त्या ठिकाणी माझ्या प्यारो उद्भवत आहेत. आणि म्हणून आपण अशा स्थितीमध्ये असताना माझ्या प्यारो मी काही असे पॉइंट्स काढलेले आहेत की ज्यामध्ये आम्ही तुलनात्मक रीतीने बघूया की खोटा संदेष्टा, खोटा शिक्षक आणि खरा संदेष्टा आणि खरा शिक्षक कोण आहे. आता आपण त्याची तुलना करूया. पहिलं, जे खोटे संदेष्टे आहेत ना ते त्या ठिकाणं आपण इतर विश्वासणापेक्षा काहीतरी विशेष आहोत, सामर्थ्यशाली आहोत, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन आहोत असा दावा करतात आणि तसं वागतात ते. पण जे खरे संदेश, ते खरे शिक्षक देवाच्या वचनाचे आहेत ना, ते बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे म्हणतात की माझा ऱ्हास व्हावा आणि ख्रिस्ताची वृद्धी व्हावी. आणि ते येशू ख्रिस्तालाच उंच करतात, स्वतःला करत नाही. प्रेज द लॉर्ड. दुसरी तुलना, देवाच्या वचनाच्या व्यतिरिक्त प्रगटीकरण आणि शिक्षण ते लोक देतात. बायबलमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत त्या गोष्टी ते सांगतात. कोणतं तरी पवित्र शास्त्रातलं पुस्तक नाही आहे, परंतु ते दुसरं पुस्तक त्या ठिकाणं सांगतील. आश्रयचं पुस्तक सांगितलंय, या पुस्तकात हे सांगितलेलं आहे आणि त्याचं शिक्षण ते देतील. यहुदी संप्रदायामध्ये असं होतं, मग त्याचा अर्थ तसा आहे, त्याचा अर्थ. माझ्या प्यानो, पवित्र शास्त्रामध्ये पहिलं करिंथकरास पत्र आणि त्याचा 4था अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये फार सुंदर तिनं पावलानं या ठिकाणी लिहिलंय बघा. तो म्हणतो, पहिलं करीन 4था अध्याय 6 वचन, 6व्या वचनाचा शेवटला भाग, शास्त्र लेखा पलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा. प्रेज द लॉर्ड. शास्त्र लेखा पलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा. माझ्या प्यानो, शास्त्र लेखाच्या पलीकडं आम्हाला जायचंच नाहीये. आणि जे लोक शास्त्र लेखाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी सांगतात ना, तर ते खोटे संदेश आहेत, खोटे शिक्षक आहेत, त्याची डॉक्ट्रिन चुकीची आहे, नाही का. आणि म्हणून जे खरे संदेश, ते खरे शिक्षक जे आहेत ते देवाच्या वचनाच्या चौकटीच्या बाहेर जात नाहीत. प्रेज द लॉर्ड. तिसरी तुलना, खोटे संदेश आणि खोटे शिक्षक जे आहेत त्यांचे शिक्षण, शिकवणूक यांचा ते बाजार बांधतात आणि आपल्या अनुयायी जे असतात त्यांना आर्थिक बाबतीमध्ये लुटतात. आणि त्यांच्या शिकवणीचं, सेवेचं केंद्रस्थान जर काही असेल तर ते माझ्या प्यानो पैसा आहे. पैसा. आणि म्हणून माझ्या प्यानो, हे जे खोटे संदेश असतात त्या खोट्या संदेश, त्यांच्या शिकवणीचं, सेवेचं ते जे काही केंद्रस्थान जे आहे ते माझ्या प्यानो पैसा असतं. आणि मग देवाच्या वचनाची भेड मिसळ करून ते काही स्वतःचं शिक्षण, स्वतःची प्रॉफिसी, स्वतःच सांगणं, काही बाहेर असं करून त्या ठिकाणी ते भेड मिसळ करून ते देवाचं वचन सांगतात. आणि बघा त्याविषयी
पावलानं देखील 2 कोरिंथीयांस पत्र 2 अध्याय 17 वचनात सांगितलं आहे, पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही. जसे सात्विकपणानं व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, देवाच्या वचनाची भेसळ आम्ही करू नये. जगाची शिकवण, जगाचं तत्वज्ञान आणि देवाचं वचन यांची भेद मिसळ करून जर सांगितलं तर ते माझ्या प्रियानो नाही का. परंतु जे खरे संदेष्टे आहेत, खरे शिक्षक आहेत, ते एक निष्ठेनं देवाच्या वचनाची सेवा करतात. Praise the Lord. नंतर पैसा हा त्यांच्या सेवेचा केंद्रबिंदू नसतो. ते पैशावर प्रेम करत नाहीत. पण मग खरे संदेष्टे, खरे शिक्षक जे आहेत, खरे पाळक जे आहेत, ते लोकांच्या आत्म्याची, त्यांच्या जीवनाची काळजी बाळगतात. हा माझ्या प्रियानो, आत्म्याची काळजी बाळगणं, तो आत्मा नरकात जाऊ नये म्हणून त्यासाठी रडून रडून मध्यस्थी करणारे ते असले पाहिजेत. पैसा गोळा करणारे नको आहेत हो. त्यानंतर चौथी तुलना त्या ठिकाणी आहे. खोटे संदेष्टे, खोटे पाळक, खोटे शिक्षक जे आहेत, सोंग घेणारे, ते स्वकेंद्रित असतात. स्वतःच्या सन्मान करून घेणं त्यांना आवडतं. कोणी सन्मान दिला नाही तर सूडबुद्धीनं ते वागतात. माझ्या प्रियानो, खोट्या संदेशांचं हे एक चौथं लक्षण हे आहे की ते माझ्या प्रियानो स्वकेंद्रित असतात. त्यांच्या जीवनामध्ये स्वला सर्वात मोठं मान असतो त्या ठिकाणी. प्रभू येशू ख्रिस्ताचा मान त्या ठिकाणी नाही, स्वलाच त्या ठिकाणी मान असतो. मी असं केलं, मी तसं करील, मी तसं करील, नाही का. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा की आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ती करतात. भक्ती कृषी वर्तमान 23वा अध्याय 5वं वचन. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी आणि आपली प्रशंसा करावी. बघा, ते वचनात लिहिलेलं आहे. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते करतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपली गोंडे मोठे करतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसनं, बाजारात नमस्कार घेणं, लोकांकडून गुरुजी म्हणून घेणं त्यास आवडते. प्रभू येशू ख्रिस्ताने बघा हे सांगितलं. आणि आजच्या काळामध्ये, या 21व्या शतकामध्ये ख्रिस्त विरोधी प्रगट होण्याच्या अगोदरच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा लोकांच्या मध्ये कसा काम करत आहे बघा. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हे लोक आपण काय केलं आहे याची त्या ठिकाणी जाहिरातबाजी करायला एक नंबर असतात, नाही का. आपली सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून ते करत असतात. कशाला करतात काम? लोकांनी मला पाहावं. मग श्रेष्ठ स्थान घेणं, श्रेष्ठ आसनं, बाजारात नमस्कार घेणं, लोकांकडून गुरुजी म्हणून घेणं. माझ्या प्यानो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जगामध्ये सध्या स्थिती ही आहे. म्हणजे खरे 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 संदेश आहेत, खरे ख्रिस्त देवाचे लोक आहेत ना, ते काय कसे शिक्षण देतात? ते ख्रिस्त केंद्रित असतात. ख्रिस्ताचा आदर, ख्रिस्ताचा सन्मान याच्याकडे त्यांचं लक्ष असतं, नाही का. ते देवाचा आदर करतात, पवित्र जीवन जगतात. प्रेज द लॉर्ड. लोकांकडून नमस्कार घेणं, लोकांकडून प्रशंसा करून घेणं याकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांचं लक्ष येशू ख्रिस्ताला गौरव देण्याकडे असतं माझ्या प्यानो. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं स्वतःचा सन्मान करून घेणं, स्वतःला सन्मानित करून घेणं त्यांना आवडतं. आणि जर तसा सन्मान कोणी दिला नाही तर सूडबुद्धीनं वागणार, त्या व्यक्तीशी बोलणार नाही, त्या व्यक्तीशी विरोधी घेणार. माझ्या प्यानो, पवित्र शास्त्रात प्रभू येशूने असं शिकवलंच नाही, नाही का. आणि त्यानंतर त्या बाबतीमध्ये मला फार दुःखदायक रीतीने सांगावं लागतं की जे खोटे शिक्षक आहेत किंवा खोटे संदेष्टे आहेत, विशेष करून संदेष्टे आपल्या अनुयायांना ना ते पप्पा म्हणायला लावतात. मी तुमचा पप्पा आहे, मी तुमचा डॅडी आहे. आणि मग त्याचे अनुयायी पण ओरडतात, येस पप्पा, येस पप्पा, पप्पा प्रॉफेसी, पप्पा प्रॉफेसी, डॅडी प्रॉफेसी. किती शरमिंदेची गोष्ट ही आहे माझ्याकडे, नाही का. ही बघा, पोपची ही आधुनिक आवृत्ती आहे. पोप जो आहे हा ख्रिस्त विरोधी आहे बरं का.
पोप पोप या शब्दाचा अर्थ आहे पिता. आणि आताचे सध्याचे जे खोटे संदेश जे आहेत ते स्वतःला पिता म्हणून घेतात. आता मला क्षमा करा, परंतु स्वतःला त्या ठिकाणी पिता म्हणून घेणं हे चुकीचं आहे ना. पवित्र शास्त्रामध्ये काय म्हटलंय बघा, मत्तेकृत शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 9वं वचन, पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. कोणालाही पिता म्हणायचं का? डॅडी 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 म्हणायचं, आणि ते पण मंदिरामध्ये म्हणायचं? नाही नाही नाही. आणि पुष्कळशे लोक त्यांना स्पर्श करायला इतके धडपडतात, बापरे, त्यांच्या हाताचं चुंबन घेतील काय, त्यांच्या पाया पडतील काय. माझ्या प्यारो, हे खोटे संदेश आहेत. प्रभू येशूला मान दिला गेला पाहिजे. आम्ही कोण आहोत माझ्या प्यारो? आमचा ऱ्हास व्हावा आणि त्याची वृद्धी व्हावी असे म्हणणारे आम्ही लोक असलं पाहिजे, नाही का? फार दुःखाची गोष्ट आहे. परवा मी एक आफ्रिकन संदेशाविषयी ऐकलं. त्याच्या मिटिंगला जर हजर राहायचं असेल तर 40,000 रुपये भरायचे. आणि पुष्कळ लोक गेले ना हो, पुष्कळ लोक गेले. मला फार वाईट. आणि गेले ते गेले, मग त्यांना काय मिळालं? काही नाही. त्यांनी फक्त त्यांच्यावर हात ठेवले, जा घरी. म्हणजे हात ठेवले. इट्स व्हेरी बॅड. देवाचं वचनाची सेवा नाही. माझ्या प्यारो, आम्ही देवाचे ते लोक असतील, परंतु या ठिकाणी माझ्या प्यारो, पवित्र शास्त्रात तर मात्र सांगितलेलं आहे की तुम्ही कोणालाही पिता म्हणू नका, तरी आपणाला गुरुजी म्हणून घेऊ नका. स्वतःला गुरुजी म्हणून घेऊ नका. मी गुरु आहे. अरे आपण कुठे गुरु आहोत? पवित्र आत्मा हा आपला गुरु आहे. पवित्र आत्मा हा आम्हाला शिकवतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय ज्ञान आहे, काय बुद्धी आहे आपल्याला? हो, काहीच नाही ना. परंतु हे खोटे संदेश जे आहेत माझ्या प्यानो, ते स्वतःला गुरुजी म्हणून घेतात, पिता म्हणून घेतात. वचन 10व्या मध्ये म्हटलंय, 23व्या अध्यायाच्या मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये, आपला स्वामी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. माझ्या प्यानो, ही गोष्ट एकदम खरी आहे. प्रभू येशू म्हणतात, तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. माझ्या प्यानो, सेवक या ठिकाणी मी पाहतोय, मला फार वाईट वाटतं. आणि मी प्रार्थना करतो की प्रभू, माझ्या जीवनामध्ये अशी गोष्ट नको होऊ देऊ. मी स्वतः पुढं राहील आणि माझा ख्रिस्त माग नाही. प्रभू, मला तुझ्या आड लपव, तुझ्या वधस्तंभाच्या आड लपव. लोकांनी पाहावं तर प्रभू येशूचा वधस्तंभ पाहावा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यारो, तुम्हाला मी सांगतो, पवित्र शास्त्रामध्ये आता खोटे संदेश जे आहेत ना बघा, ख्रिस्ताचा वधस्तंभ, त्याचे रक्त, त्यास ते कमी लेखतात. खोटे संदेश ते त्याविषयी कधीही घोषणा करणार नाही. ख्रिस्ताच्या वधस्तंभाची घोषणा कधीच करणार नाही. तर मग कशाचे कशाला महत्व? चमत्कार, चिन्ह, जगाचं तत्वज्ञान, यावरच त्यांचं सगळं भर असतो. पण पहिलं करिंथ पहिला अध्याय 22वा अध्याय 23, पहिलं करिंथ पहिला अध्याय 22 वचन 23 वचन काय सांगितलेलं आहे की यहुदी चिन्ह मागतात, नाही का? हेल्लेनी ज्ञानाचा शोध करतात, पण आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. माझ्या प्यानो, चिन्ह चमत्काराचा शोध नाही घ्यायचा आहे आम्हाला. त्या ठिकाणी जगाचं ज्ञान, जगाचं तत्वज्ञान त्याच्याकडे वाढायचं नाहीये, परंतु वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवून लोकांना येशू ख्रिस्ताकडे आणायचंय माझ्या प्यारो. परंतु हे जे संदेश आहेत, मी ना त्यांच्यामध्ये येशूचा वधस्तंभाविषयी कधीच ऐकलं नाही. आता मला माहित नाही, कदाचित देत असतील संदेश ते, परंतु जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी सांगत नाही, त्याच्या रक्ताला ते आदर देत नाहीत, ते खरे संदेश नाहीत माझ्या प्यारो. आमच्या संदेशाचा मुख्य भाग हा प्रभू येशूचा वधस्तंभ आणि त्याचं रक्त असलं पाहिजे माझ्या प्यारो. आणि म्हणून माझ्या प्यारो, चिन्ह चमत्कार यांनी युक्त असं त्या अनितिमानाचं येणं होईल सांगितलेलं आहे. खोटे खोटे आणि अनेक लोक भ्रांत होते आणि ते त्या खोट्या संदेशांवर आणि खोट्या शिक्षकांवरती विश्वास ठेवते. त्यांच्या खोट्या चमत्कारावरती विश्वास ठेवते. का बरं? कारण आपलं तारण व्हावं म्हणून त्यांनी सत्याची आवड धरली नाही. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, सत्याची आवड धरा, नाही का? आजीबाईच्या गोष्टींकडं, कहाण्यांकडं त्या ठिकाणी वळू नका हो. यहुदी संप्रदायामध्ये असं लिहिलेलं आहे, तसं ते, आणि ते कुठं कोणी वाचलंय, कुठं ते माहित खरंय का खोटं आहे? आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे आहे, पवित्र शास्त्र पाहिजे, आम्हाला ते धरून राहायचंय आम्हाला. समजलं का? ह्या संप्रदायात त्या संप्रदायात सांगितलं त्याच्याविषयी जास्तीचं ज्ञान आम्हाला नको आहे आपल्याला, नाही का? आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो की माझ्या प्यानो, आपण
खोटे संदेश ते कोण आहेत ते ओळखून घ्यायचं आहे. खोटे संदेश जे आहेत ना, आपल्या अनुयायाकडून अवास्तव प्रशंसा मिळून स्वतःभोवती एक गूढ वलय निर्माण करतात. मी पाहिलेलं आहे. तसं नको आहे, तसं नको आहे माझ्या प्यानो. केवळ प्रभू येशू ख्रिस्तालाच उंच केलं पाहिजे, पवित्र आत्म्यालाच गौरव दिलं पाहिजे माझ्या प्यानो. म्हणून माझ्या प्यानो पवित्र शास्त्रामध्ये 2 तिमोथी 3 अध्याय 13 वचनात म्हटलेलं आहे, दुष्ट व भोंदू माणसे हे दुसऱ्यास फसून स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. आणि आज तसंच होत आहे माझ्या प्यानो. ह्या लोकांचा मुख्य हेतू जो आहे तो पैसा आहे. इतका पैसा ते जमा करतात, बापरे बाप. आणि त्या ठिकाणी माझ्या प्यानो त्यांची कृपादानं जणू त्यांनी विक्रीला लावलेली आहेत, नाही का. तसं पैशाची गरज आम्हापैकी प्रत्येकाला आहे, पण अवास्तव पैसे लोकांकडून लुटणं योग्य नाहीये. पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं प्रभू येशू ख्रिस्तानी की तुम्हाला फुकट मिळालं, तुम्ही फुकट द्या. आणि म्हणजे प्यारो सैतान अनेकांना फसवत आहे आज. नाही का. 2 कोरिंथ 11 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये पौलाने फार सुंदर लिहिलंय. तो म्हणतो, अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषिताचे सोंग घेणारी अशी ती आहेत. आणि यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतान हा स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकाचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, तुम्हाला आणि मला माझ्या प्यारो त्या खोट्या संदेशापासून स्वतःचा बचाव करायचा आहे, नाही का. आणि प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्यारो त्यांनी आम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्ही फसू नये म्हणून तुम्ही स्वतःला सावध ठेवा. आणि म्हणून माझ्या प्यारो ख्रिस्त विरुद्धचं येणं जे आहे हे माझ्या प्यारो फसवणुकीनं सुरुवात होणार आहे, लोकांना भ्रांत करणार आहे आणि सगळं जग त्याच्या पाठीमागे जाणार आहे. आणि म्हणून माझ्या प्यारो तो या जगात येण्याच्या अगोदरच प्रभू येशू विश्वास ठेवा, आपलं पाप सोडून द्या आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमचं तारण करील आणि त्याला प्रभू येशू अंतरात येईल त्याच तुम्हाला तो संगती घेऊन जाईल. या आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रिय प्रभू परमेश्वर देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या वचनातून तो आम्हाला जे शिकवलं आहे ते आमच्या अंतःकरणात लिहून ठेव आणि फार मोठा आशीर्वाद प्रभू तो आम्हाला दे, अशी आमच्या आग्रहाची कळकळीची प्रार्थना विनंती आहे पवित्र बाप्पा. आम्ही तुझ्या स्वाधीन होतो, तो आमचा ताबा घे. येशू ख्रिस्त आमचा देव यांच्या गोड नावाची प्रार्थना अर्पण करतो. आमेन. ओके, गॉड ब्लेस यू. हॅव अ गुड अँड गॉडली डे. आमेन.